गावठाण एका बाजूला. आता ही दोन्ही गावं जर पाहिलं तर छोटी छोटी आहेत परंतु जवळ जवळची आहेत. परंतु क्रिकेटच्या मैदानात गेल्यानंतर छोटं मोठं कोणीच नसतं. अगदी एक महत्त्वाची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हुकमी गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं महाराष्ट्रामधील विकेट टेकर गोलंदाजांच्या यादीतील महत्त्वाचं नाव मयूर वाघमारे बॉलिंगसाठी दाखल होत आहेत आणि ज्याचा एअर स्ट्राईक अख्ख्या भारतात प्रसिद्ध आहे अमित नाईक यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. ही लढत जबरदस्त होणार आहे. एक बेस्ट बॉलर आहे, एक बेस्ट बॅटर आहे, दोन्ही बेस्ट आहेत आणि बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. दादरपाडा बेस्ट आहे, गावठाण सुद्धा बेस्ट आहे. त्यांच्यामधील ही मॅच आता मात्र क्रिकेट रसिकांच्या भेटीला आली आहे. आजच्या दिवसातील आणखीन एक महत्त्वाचा सामना मयूर वाघमारे बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. समोर अमित नाईक. एक महत्त्वाची मॅचला सुरुवात. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, जास्त बाहेर आहे. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अवंतरच्या स्वरूपात धावसंख्येला सुरुवात झाली आहे. क्रिकेट रसिकांचं लक्ष या मॅचकडे लागलेलं आहे. काय झाला या अगोदरचा सामना? 3 ओव्हरमध्ये 68चा पाठलाग होऊ शकतो का? यांनी नुसते 68 नाही केले, 72 केले होते पाठलाग करत असताना. पुन्हा एकदा तेच. हाही बॉल थोडासा लांब आपटलाय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 2 वर आहे. अमित नाईक आणि त्याचबरोबरने मयूर वाघमारे. चिरल्याच्या मैदानात क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे आणि त्यातल्या त्यात पावसाळी असेल ते क्रिकेट तर आणखी मजा असते. आणि हे पावसाळी क्रिकेट आज आपण पाहतोय चिरल्याच्या मैदानामध्ये. मैत्री चषकाचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते आहे. थोडासा अडथळा निर्माण होतो मयूर यांना. पहा, एखाद्या गोलंदाजासाठी देखील काही सोपे नसतं प्लॅनिंग करणं, एखाद्या फलंदाजाला आउट करण्यासाठीची रणनीती बनवणं. कारण आता फलंदाजांच्या बाजूने असं क्रिकेट पाहायला मिळतंय, त्याही वेळेला बरेचसे गोलंदाज लक्ष वेधून घेत असतात. हाई बॉल लांब टाकलाय थोडासा, परंतु तिकडेही तो रिच करण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव घेतली, दुसरीचा कॉल दिलाय आणि जोपर्यंत फेकी येणार 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल दिलाय, क्षेत्ररक्षक आलेत, पुन्हा फेकी करतायत, तोपर्यंत 3 रन कंप्लीट होत आहेत. मयूर थोडेसे नाराज आहेत. त्याचं कारण आहे जिकडे 1 पाहिजे होती तिकडे 3 आल्यात आणि आता करण मडवी स्ट्राईकवर येत आहेत. 2 करण मडवी आहेत, एक गावठाणचे आणि एक चिरल्याचे, दोन्ही जबरदस्त आहेत. एक उजव्या हाताचा करण मडवी, एक डावखुऱ्या हाताचा करण मडवी. यावेळेला दिशा दिली आहे. फाईन लेगच्या क्षेत्रात दिशा देण्याचा प्रयत्न राहिला. इकडे एक धाव, तिकडे मिळेल. लेग बॅचच्या स्वरूपातील ही धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर पहिली मार्गस्थ आहे. अगदी महत्वाची मॅच. या गटातून क्वालिफाय कोण होणार? क्वालिफायर मॅच आहे. जो जिंकणार तो बक्षिसाला पात्र होणार. फुल टॉस. त्याला दिशा दिली आहे. बॉल निघालाय फाईन लेगच्या दिशेने अगदी वेगात, परंतु तिकडे पाण्यामध्ये थबकलाय. एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल दिलाय. 2 धावा तिकडे मिळतील. या पावसाळी क्रिकेटची सुद्धा एक वेगळी मजा आहे, ती आता सुरुवात झाली आहे. कारण यावर्षी थोडासा अधिक महिना असल्या कारणाने गणेशोत्सव थोडंसं उशिराने असले आहे. त्यामुळे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अर्धा या अशा 3.5 महिन्याचं पावसाळी क्रिकेट होणार आहे. कारण आपल्याकडे बऱ्यापैकी गणेशोत्सव ते नवरात्र हा कालखंड क्रिकेट बंद असतं. आता अलीकडे काही स्पर्धा त्याही कालखंडात व्हायला लागल्यात, परंतु पावसाळी क्रिकेटला सुरुवात झाली आहे. बऱ्याच जणांनी या 8 महिने कपाटात ठेवलेल्या, एका कोपऱ्यात ठेवलेल्या बॅट बाहेर काढलेल्या आहेत, चांगल्या रंगवलेल्या आहेत, चांगली त्याला आता धार लावलेली आहे आणि या रबर बॉलच्या क्रिकेटला आता सुरुवात झालेली आहे. व्हेरिएशन, चांगला बॉल, थोडीशी गती कमी, बॉल पुढे टाकलाय, यॉर्कर करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. मयूर यांचं वैशिष्ट्य म्हणजे मयूर यांची वैविध्यता. मयूर चर्चेत येताना पाहायला मिळाले ज्यावेळेला ओवळ्याच्या स्पर्धेमध्ये आकाश तारेकर यांच्या बरोबरीने हा खेळाडू तिकडे दाखल झाला. त्यानंतर लगेच एक मोठी स्पर्धा नगरसेवक चषक शिरवणे खेळण्यासाठी मात्र पुण्याच्या डिंगडॉंग संघात लहान वयात दाखल झाला. चांगल्या टप्प्यावरून बॉलला उसळी दिली आहे, ही तर मयूरची स्ट्रेंथ आहे.
व्हेरिएशन खूप चांगलं करतात. टप्पा सातत्याने बदल करताना पाहायला मिळतात. तेच पाहायला मिळालंय. आणखीन एक डॉट बॉल त्यांनी या ठिकाणी टाकलाय. धावसंख्या 8 आहे. 3 षटकांची मॅच आहे. आयकॉन म्हणून स्वतःला सिद्ध करतायत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून खेळतायत. भारताच्या बाहेरचं क्रिकेट त्यांनी खेळलंय. तर समोर अमित नाईक आहेत. फेकून दिलाय, चुकीला माफी नाही. एक बॉल चुकला आणि मैदानाच्या बाहेर जाऊन बसला. षटकार मारलाय. कारण चांगल्या टप्प्यावरचे बॉल मात्र इकडे प्रभावी राहताना पाहायला मिळाले. हा बॉल थोडासा लांब राहिला. आणि हे दोघे ज्या स्टँडर्डचं ज्या लेवलचं क्रिकेट खेळतात ना, तिकडे कुणालाच चुकीला माफी नाहीये. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. रबर बॉलचं क्रिकेट म्हटल्यानंतर हा बॉल जास्त लांब लांब जातो. त्याचबरोबर याच्यासाठी ताकदीची आवश्यकता नसते, टायमिंगची आवश्यकता असते. आणि रबर बॉलच का, टेनिस बॉल का नाही, तर पावसाळ्यामध्ये हा रबरचा बॉल तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यावर पावसाच्या पाण्याचा, चिखलाचा कोणताही इफेक्ट होत नाही. एकदा का तुम्ही एखाद्या कपड्याने तो पुसून घेतला, चिखल लागला असेल, तो लगेच बाजूला होतो. कपड्याने सुकून घेतला तर तो सुकतो. टेनिस बॉलला तसं होणार नाही. तो चिखलही निघणार नाही आणि बॉल सुकणारही नाही. त्यामुळे हा रबर बॉल खास करून पावसाळ्यामध्ये वापरला जातो आपल्याकडे. आणि या रबर बॉलचं क्रिकेट आपण पाहतोय. परंतु या रबर बॉलला खूप मोठा इतिहास आहे. विपुल सर, 1988 साली पार्ले टिळक मॅकलेसने ज्या वेळेला स्पर्धा जिंकली, 88 साली 4 व्हीलर कार त्यावेळेला मारुती नवीन आली होती भारतामध्ये. तर 4 व्हीलर कार उमेश मांजरेकर यांनी 1988 साली रबर बॉलच्या स्पर्धेत जिंकली. फटका खेळलाय परंतु बॉल हवेत आहे, बराच उंच आहे. प्रयत्न करतायत फिल्डर परंतु बॉल दूर राहिलाय. परंतु पहा ना यष्टीरक्षक कुठपर्यंत गेलेत. टाळ्या तर मी पिट्टूसाठी वाजवायला लावेल. त्या खेळाडूच्याही पुढे पिट्टू जाऊन पोहोचलाय. आणि पहा, तुम्ही कोणत्याही संघात खेळतात, तुम्हाला 100% द्यायचेत. जिंकायचं असेल तर 100% द्यायचेत. असं काही नाहीये मी मोठा फिल्डर आहे, माझी फिल्डिंग दुसरं कोण करणार आहे. तुमची फिल्डिंग तुम्हालाच करायची आहे. तुमची टीम जिंकायची असेल तर जबाबदारी तुमची सुद्धा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक बाबतीत तुम्हाला एफर्ट्स द्यायचे आहेत. बॉलिंगमध्ये, बॅटिंगमध्ये, फिल्डिंगमध्ये प्रत्येक बाबतीत तुम्हाला एफर्ट्स द्यावेच लागतात. काल तुम्ही काय खेळलात याच्यावर तुम्ही आज मॅच नाही जिंकणार आहे. तुम्हाला आज सुद्धा चांगलं खेळावं लागेल. चला चला जाऊयात मॅचच्या दिशेने. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. धावून काढलेल्या 2 रन आणि धावसंख्या 16 वर गेली. मॅच चांगली आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहे. कट टू कट मॅच आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. मैत्री चषक आपण पाहतोय. चैतन्य पाटील, त्याचबरोबर जर पाहिलं तर करण मडवी चिरले यांचं आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं असणारं हे आयोजन आपण पाहतोय. हो हो, दांडी गुल. काय वेगात बॉल टाकलाय आणि विकेट येताना पाहायला मिळते. मोठी विकेट आली आहे. करण मडवी आउट.
मागील मॅचचे हिरो आणखीन एक दोन्ही हिरो एकाच वेळेला मैदानात आहेत. सूरज पाटील दाखल होत आहेत, परंतु काय वेगात बॉल टाकलाय यश पाटील यांनी. यश पाटील यांना विकेट घेण्यात यश मिळाले. 16 धावा धावफलकावर आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. स्कोर एवढाही मोठा नाहीये, परंतु या दोघांकडे ती क्षमता आहे धावफलकाला पुढे नेण्याची किंवा वाढवण्याची. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील सूरज. पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न नाही शक्य झालाय. पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल. 1 रन तिकडे मिळेल. 17 वरी धावसंख्या गेलेली आहे. ओव्हर 3 आहेत आणि मजा येणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आली आहे, कारण दूर दूरवरून आलेल्या टीम पुन्हा एकदा इकडे दाखल झालेल्या आहेत. चिरल्याची स्पर्धा कोण गाजवणार याची चर्चा देखील पाहायला मिळते. मैत्री चषक आणि आता खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पावसाळी क्रिकेटचा हंगाम सुरू झालाय. मुंबईतही मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय, फटका फसलाय. फिल्डर थोडेसे दूर आहेत, परंतु आले. कॅच सुटली आहे. अमित नाईक यांची कॅच सुटली आहे. धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. 19 वरी धावसंख्या जाते. धावसंख्या पुढे जाते. 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 1 विकेट माघारी परतलेली आहे. यावेळेला आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे आणि तो सीमारेषेच्या पलीकडे देखील जाताना पाहायला मिळेल. येतोय चौकार. या स्ट्रोक जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. जाईल बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अमित नाईक आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सूरज पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मागील मॅच मध्ये 3 षटकांमध्ये 68 धावांचा पाठलाग करायचा होता. तो मात्र अगदी चांगल्या पद्धतीने त्यांनी तो केला. परंतु या मॅच मध्ये किती धावांचं आव्हान उभं करणार, कारण आता फक्त 7 बॉल बाकी आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 23 धावा धावफलकावर आहेत. अमित नाईक पुल सक्सेसफुल. जसा का मागे बॉल पडला त्याच्यानंतर पुल हा लाजबाब असतो अमित नाईक यांचा, आणि तेच पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या 29 झाली आहे. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या रबराच्या बॉलला अमितने गुलाम करून ठेवलंय. एवढी जबरदस्त बॅटिंग ते करतायत. ओव्हर 2 संपल्या. खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आहेत. विपुल सर आम्हाला कळवतात दादर पडेला सुद्धा लाखाची स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये असणार आहे. म्हणजे बऱ्याचशा स्पर्धा, आणि अगदी यावर्षी पावसाळी क्रिकेटचा हंगाम खूप मोठा आहे. मान्सून ब्लास्ट सुरू होईल. रायगड प्रीमियर लीग पाहायला मिळणार आहे. मान्सून सुपर सिरीज आहे. बांद्र्याला धर्मवीर चषक आहे. वरळी मान्सून लीग आहे. MHB बोरिवलीला स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. पुण्याला स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. अशा कितीतरी स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये पावसाळी क्रिकेटच्या असणार आहेत. त्याच्यामुळे मोठ्या हंगामासाठी सज्ज व्हा. पावसाळ्याच्या 29 झालेले आहेत. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. रोहित पहिलाच बॉल त्याच्यावर पिक केलाय. पाहिलं, अंदाज घेतला सूरजने आणि बॉलला फेकून दिलं षटकारामध्ये. पनवेल तालुक्यातील वाघिवली वाडा या गावातील असणारा हा दर्जेदार खेळाडू बॅटिंग मात्र जबरदस्त करतोय. परवा सुद्धा साताऱ्याला खूप चांगली कामगिरी केली होती या खेळाडूने. या षटकाराने धावसंख्या आता 35 वर गेली आहे. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. पस्तीस धावा धावफलकावर. थोड्या वेळापूर्वी चिंतेचं वातावरण असणारी ही धावसंख्या मागील 2 बॉलवर लगातारचे षटकार आलेले आहेत.
आणखीन एक, यावेळेला तर खूप लांब मारलाय तो बॉलही बिचारा म्हटला असेल थोडासा हळूच मार, खूप वेदना होत आहेत. षटकार. षटकाराने धावसंख्या पुढे जाईल. अजूनही काही बॉल बाकी आहेत. 41 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. आणखीन एक, याही वेळेला बिग हिट. हाही बॉल लांब लचक जातोय षटकारासाठी. सत्तेचाळीस धावा धावफलकावर एक विकेट माघारी परतलेली आहे. सूरज यांना आपण पाहतोय. काय म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. कारण पहिल्या 11 बॉलला 23 रन होत्या आणि त्याच्यानंतर प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा चंगच बांधलाय की काय या सूरजने. हा, 47 धावा धावफलकावर. लगातारचे 3 मोठे फटके आलेले आहेत. आणखीन एक, हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. सूरज 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 जबरदस्त तळपतोय. षटकारा मागोमाग षटकार, लगातारचे 4 षटकार मारलेत. सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी यांच्याकडून आणखी 2 जर मारले तर 5,000 रुपयाचा पुरस्कार असेल. 4 मारलेत, लगातारचे 6 येणार का. आज मात्र सुनील शेठ मडवी यांनी मात्र ज्यांनी ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे त्यांना मात्र इकडे खुश केलेला आहे. ओ हो 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 हो, आर रार 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 रेल्वे ट्रॅकवर षटकार. 5वा होता लगातारचा. शेवटची ओव्हर आहे. बॉलर चांगले आहेत, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील, करावाच लागेल. परंतु 6 चेंडूत 6 षटकाराच्या उंबरठ्यावर आलेले आहेत वाघिवली वाडा स्टार. बॅटिंग करताना सूरज पाटील. आणखी 2,000चा पुरस्कार आलेला आहे किशोर मडवी. हो हो हो, परंतु या बॉलवर फटका समोरच्या दिशेने खेळण्यात आलाय. एक धाव तिकडे घेतली आहे आणि दुसरीचाही कॉल दिला जातोय. धाव संख्या होती कुठे, धाव संख्या आली आहे कुठे. धाव संख्या झाली 61, करायच्यात 62. सूरज साठी टाळ्या वाजूयात का, वाजवल्याच पाहिजेत. आणि अमितने देखील तेवढीच चांगली साथ दिलेली आहे. परंतु मागील मॅच मध्ये 68 धावांचा पाठलाग झालाय. या मॅच मध्ये 62 करायच्यात. पाहूया का होईल. क्रिकेटचा खेळ आहे. पहा इकडे सुनील शेठ मडवी आणि किशोर शेठ मडवी यांच्याकडून त्या बॉलरला नवोदित बॉलर आहे त्याला सन्मान देऊन शेवटच्या बॉलवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला नाही. याकरता 2,000 रुपयाचा पुरस्कार. सूरज पाटील यांना 2,000 रुपयाचा पुरस्कार. नवीन गोलंदाज आहे आणि त्याचा कुठेतरी आत्मविश्वास नाही खचावा यासाठी सन्मान दिल्याबद्दल या दोघांकडून 2,000 रुपयाचा पुरस्कार. किशोर शेठ मडवी, सुनील शेठ मडवी यांच्याकडून 2,000 रुपये. लगातार 5 षटकार आणि शेवटच्या बॉलवर षटकार नाही मारला याकरता हा पुरस्कार आहे.
चला लवकरात लवकर मॅच सुरू करा, कारण यानंतर आणखी 5 मॅच आहेत. सलामीची जोडी 3 षटकांमध्ये 62 धावांचा पाठलाग करायचा असताना मैदानात दाखल झाली आहे. परंतु मागील मॅचमध्ये 3 षटकांमध्ये 68 धावांचा पाठलाग झाला होता. त्याच्यामुळे या मॅचमध्ये काय होणार यावर सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत प्रथमेश म्हात्रे, निमेश मोहिते ही जोडी मैदानात दाखल झाली आणि दोघांनी मागील मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. महत्वाची मॅच आहे. प्रशांत गरज चिरले, विनंती असेल प्रशांतजी गरज, आपण या ठिकाणी आलेला आहात, आपणास विनंती आहे आपण मंचावर यायचं आहे. महत्वाची मॅच आहे. सूरज पाटील आता भूमिका बदलली आहे. थोड्या वेळापूर्वी ते बॅटिंगला होते, आता बॉलिंगला आलेत. परंतु प्रथमेश यांना आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगचा यावर्षीचा 4 व्हीलर कार जिंकणारा आणि ISPL सारख्या किंवा मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु सूरजकडे सुद्धा एक वेगळं टॅलेंट आहे. एक फुंड्याचा खेळाडू तर एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे गोलंदाजीसाठी वाघिवलीवाडा या गावचा दादरपाड्याचे निमेश मोहिते हे आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईकला पाऊस थांबलाय, परंतु चिखल मैदानाच्या आतमध्ये पाणी आहे आणि या वातावरणामध्ये क्रिकेट सुरू असताना पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिर्ले गावचं असणारे हे मैदान. पहिला बॉल फटका फसलाय, टप्पा पडल्यानंतर थोडासा वळणारा बॉल, पाठीमागे गेले अमित नाईक. वा वा वा, काय कॅच पकडलीये. अमित नाईक होते कुठे आणि गेले कुठे. एवढ्या पाठीमागे जात असताना एवढ्या लांबवर जाऊन पकडणं कॅच सोपं नाहीये. परंतु अमितलाही माहिती होतं या कॅचचं महत्व, कुणाची आहे ही कॅच, आणि पकडली कॅच, विकेट आली आहे मोठी. मयूर वाघमारे दाखल झालेत बॅटिंगसाठी. जबरदस्त कॅच पकडली आहे, जवळपास सीमारेषेच्या जवळ गेले होते ते. यष्टीरक्षकाची कामगिरी करत असताना एवढ्या पाठीमागे जाऊन कॅच पकडणं सोपं नाहीये. परंतु अमितच्या यशाचं गमक म्हणजे अमितचा फिटनेस, कमिटमेंट जबरदस्त असते. ज्यावेळेला हा खेळाडू क्रिकेट खेळत नसतो त्यावेळेला फिटनेसच करत असतो. सूरजने घेतले विकेट. बॉल चांगला होता, डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी एक आदर्श बॉल टाकला होता या अगोदर. पहिलाच बॉल, मयूर वाघमारे आलेले आहेत आणि त्यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर आलाय षटकार. आता मयूर म्हणतात मी देखील हात खोलतो. खूप कमी संधी मिळते मयूर यांना बॅटिंग करण्याची ज्यावेळेला ते व्यावसायिक क्रिकेटमध्ये असतात, परंतु ग्रामीण किंवा आयकॉन म्हणून असतात त्यावेळेला त्यांची बॅटिंग पाहण्यासारखी असते. मयूरने एकदा सांगेम प्रीमियर लीगमध्ये रिव्हर्स हेलिकॉप्टर असा एक आगळा वेगळा षटकार खेळला होता. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, खेळायचा होता एका बाजूला, गेला एका बाजूला आणि येतोय चौकार. मयूर जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त सुरुवात केली आहे, चौकार. 10 धावा धावफलकावर आहेत. 62चा पाठलाग करायचा आहे आणि हे मयूर यांनी देखील आपले इरादे स्पष्ट केलेत. मी दाखल झालो या क्रीडा नगरीमध्ये, माझ्या टीमला गरज आहे धावांची, एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 62 करायच्यात तर मला बॅट फिरवावी लागणार आहे आणि तेच इकडे करतायत. पहिल्या 3 बॉलमध्ये धावसंख्या 10 झाली आहे. मयूर आल्या आल्या सुरू झालेले आहेत. खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळते. आता मात्र थोडासा पुढे बॉल होता.
यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होणारा चेंडू इकडे पाहायला मिळाला. षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागेल, प्रयत्न तर करावे लागणार आहेत. पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने बाहेर जाणारा बॉल, हलकासा कटर, परंतु वाईट बॉल घोषित केला जातोय. 11वर धावसंख्या आहे, 12वर धावसंख्या आहे, म्हणजे 50 अजूनही पाहिजे आहेत आणि 14 बॉलचा खेळ बाकी आहे. या मैदानात रबर बॉल क्रिकेटमध्ये अशक्य नाहीये, त्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील. परंतु हा समोरून कट केलाय, समोरून कट केलाय. जसं मयूर बॅटरला परेशान करतात ना, आता सध्या त्यांना कोणीतरी परेशान करताय. हळूवार पद्धतीने बॉल कटर प्रस्तुत करतायत आणि सूरजने गेल्या काही वर्षात गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली प्रगती केली आहे. यावेळेला समोर मारलाय, फटका फसलाय आणि तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत खरे, परंतु कॅच नाही झाली आहे. बॉल कुठे गेलाय, कुठे गेलाय, तर जवळच होता आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन झालेले आहेत. अजूनही 12 बॉल आणि पाहिजे 48, म्हणजे 12 मधले 8 बाहेर मारावे लागतील. ज्या टीम क्वालिफाय झालेल्या आहेत त्या सगळ्या टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, आपण मुख्य मंचावर समालोचन कक्षात यायचंय. अलिबाग आणि चौक, चला अलिबाग टीम कॅप्टन आणि चौक टीम कॅप्टन, आपण लवकरात लवकर मुख्य मंचावर यायचंय. तिकडे ड्रॉ केला जाणार आहे, त्यासाठी आपण इकडे लवकर दाखल व्हा. टीम अलिबाग आणि टीम चौक, चला लवकरात लवकर इकडे दाखल व्हायचं आहे. अंकुश आलेत गोलंदाजीसाठी. ओहो, हा थोडासा पुढे केला होता आणि निमेश मोहितेने खूप लांब वर पाठवलाय. षटकार, पहिल्याच बॉलवर षटकार आलाय, म्हणजे आता 11 बॉलमध्ये 42 पाहिजेत. सामना संपलेला नाहीये. मॅच ही सुद्धा जबरदस्त होते. क्वालिफायर मॅच आहे, जो जिंकेल टॉप 5 मध्ये जाईल आणि त्याच्यानंतर आजच बाकीच्या सगळ्या मॅच होणार आहेत. नक्कीच मी चैतन्य पाटील त्याचबरोबरीने करण मडवी दोघांचाही आभारी असेल. या स्पर्धेचं आपण घटक बनवलं, संधी दिलीत, हो फ्लाईट दिली होती. फ्लाईटच्या जोरावर चकवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, परंतु तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. व्हाईटच्या स्वरूपातील धावसंख्या 21 वर गेलेली आहे. अजूनही 41 पाहिजेत. 11 बॉल बाकी आहेत. निमेश मोहिते यांच्यावर सध्या सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. निमेशकडे नक्कीच टॅलेंट आहे, परंतु बॉलला वळवण्याची क्षमता मात्र अंकुश यांच्यामध्ये देखील आहे. अखूट टप्प्याचा बॉल थोडासा लांब आपटला आणि त्याला सीमारेषा दाखवली आहे. षटकार मात्र खेचला जातोय. पुन्हा मात्र समीकरण बदलत आहे. आता 10 बॉलमध्ये 35 पाहिजेत. ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नात थोडासा लांब बॉल आपटला गेला. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 10 बॉलमध्ये 35 पाहिजेत. समोर मारलाय, आता ओव्हर पिच केला, रिझल्ट तोच, सीमा रेषा पार. षटकार मारलाय. आता मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 29. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. निमेश याच करता मागील बॉलवर रन मिळत होती, परंतु घेतली नाही आणि स्ट्राईक घेऊन एअर स्ट्राईक त्यांनी सुद्धा केलाय. या मैदानावर बॉलिंग टाकणं तेवढं सोपं नाहीये. मैदान छोटं आहे, सिमेंटची विकेट आहे, रबराचा बॉल आहे, 33 धावा धावफलकावर आहे. असंच काही पहिल्या डावात होतं. 9 बॉलमध्ये 29, पहिल्या 9 बॉलमध्ये 33 झालेत. 9 बॉलमध्ये 29 पाहिजेत. अखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा, परंतु हो अडवला जातोय, अडवला जातोय.
गॅदर म्हणजे अगदी अखूट टप्प्याचा बॉल होता, परंतु बॅटरला ती पोझिशन बनवता नाही आली आणि त्याच्यामुळे एकच धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1ने पुढे गेली आहे. 34 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 8 बॉल आणि 28 पाहिजेत. जर का या दोनपैकी एक मोठा फटका आला मॅच मध्ये मजा येईल. चौक आणि अलिबाग दोन्ही टीमचे कॅप्टन, विनंती असेल त्वरित आपण इकडे दाखल व्हा. आलेले आहेत दोन्ही चौक अलिबाग दोघेही आलेले आहेत. एवढ्या लांबवरून आपण टीम घेऊन आलेला आहात. आपलं कौतुक यावं. लाखून टप्प्याचा बॉल आता मयूरने मारलाय मागे, लांब लचक मारला गेलेला फटका येतोय षटकार. आणि आता मॅचचं गणित बदलत आहे. 12 बॉल मध्ये 48 पाहिजे होत्या आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी 22 पाहिजे. 7 बॉल बाकी आहेत. 7 चेंडूमध्ये 22. प्रेक्षक जे मॅच ऑनलाईन पाहतायत तेही म्हणत असतील आम्ही मॅच पाहतोय की हायलाइट्स पाहतोय. अशा पद्धतीचं क्रिकेट आज दिवसभरातलं रंगलं गेलेलं आहे. अखूट टप्प्याचा बॉल मयूरने पुन्हा एकदा मागे मारलाय आणि आता जर पाहिलं तर 16 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे या ओव्हरमध्ये रन आल्या तब्बल 32 आणि आता 6 मध्ये 16 पाहिजे. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये गणित बदलतात. आज मात्र इकडे धावांचा पाऊस, खराखुरा पाऊसही पडला आणि धावांचा तर मुसळधार पाऊस पडलाय. आणि आता 6 चेंडूमध्ये पाहिजे 16. परंतु मॅच संपली नाहीये. आज या ठिकाणी कमी धावसंख्येच्या ओव्हर सुद्धा आपण पाहिल्यात ना, तशीच एखादी येईल का की हे दोन बॅटर खूप चांगले लयमध्ये आहेत. ड्रॉ करत आहोत आपण आता. शेवटच्या ओव्हरमध्ये करण मडवी आलेले आहेत बॉलिंगसाठी. 16 वाजवायच्यात. आपल्या गावाचं नाव करायचं आहे. ग्रामीण क्रिकेटची एक वेगळी मजा असते. जे काही करायचंय गावासाठी खेळायचं आहे. गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळलं जाणारं क्रिकेट. पहिला बॉल थोडासा लांबून हातात जातोय. डॉट बॉल येतोय. यस. विनंती असेल युवराजी पाटील आणि त्याचबरोबरने साई भाऊ पाटील आपण दोघांनी मुख्य मंचावर या आणि स्थानापन्न व्हा. पहिला बॉल डॉट आलाय. मॅच मधील मजा वाढायला लागलेली आहे. 5 मध्ये 16. हो कमी गतीचा बॉल तो परंतु लपेटलाय आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. निमेश मोहिते काय जबरदस्त कामगिरी करतात दादरपाड्यासाठी. आणि इकडे येतोय चौकार. आता 4 बॉल मध्ये पाहिजेत 12 म्हणजे 4 मधले 2 बाहेर मारावे लागणार आहेत. निमेश मोहितेने प्रभावित केलंय. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर करणकडे चातुर्य आहे आणि ते आता दाखवावं लागणार आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 12ची आवश्यकता. 62चा पाठलाग करायचा होता. 2 ओव्हरमध्ये 48 पाहिजे होते. आता 4 बॉल मध्ये 12 पाहिजेत. एखादा डॉट बॉल येईल का? सामन्याचं गणित पुन्हा बदलेल का? कारण सामना अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. निमेश मोहिते, दादरपाडा, करण मडवी, गावठाण दोन्ही जवळजवळची असणारी ही उरण तालुक्यातील गावं एकमेकांच्या विरोधात उभी ठाकलेली आहेत. अखूट टप्प्याचा बॉल केला. या चुकीला माफी नाहीये. बॉल गेलाय अटल सेतूवर. षटकार. प्रेक्षकांच्या माहितीसाठी अटल सेतू जो भारतातील सर्वात लांबवरचा आपण म्हणतो एक महत्वाकांक्षी प्रकल्प भारत सरकारचा जो 22 किलोमीटर लांबीचा आहे तो या चिर्ले गावातून सुरू होतो आणि मुंबईला संपतो शिवडी या ठिकाणी. तर चिर्ले गावात बाजूलाच तो रस्ता सुरू देखील होतो. अजूनही मॅच संपलेली नाहीये. हो 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 डॉट बॉल. हे तर आपण सांगत होतो सातत्याने. मॅच संपलेली नाहीये. अजूनही 2 बॉल बाकी आहे. 6 करायचे आहेत. हे मॅच काय झालं काय
2 बॉल मध्ये 6 पाहिजेत. मॅच मधील रंगत वाढली आहे. हो, आणखीन एक चांगला बॉल तिकडे पाहायला मिळालाय. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसरी साडीचा कॉल दिला गेलाय. याला म्हणतात मॅच आणि याला म्हणतात स्पर्धा. अगदी शेवटच्या 1 बॉल आणि 4 ची मॅच आलेली आहे. आणि मॅच आवडली असेल तर सगळ्यांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण सामना अगदी अंतिम टप्प्यात आणि रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. 1 बॉल 4. करण मडवी की दुसऱ्या बाजूला निमेश मोहिते. दादरपाडा की गावठाण, गावठाण की दादरपाडा. बॉलर की बॅटर, कोण जिंकणार मैत्री चषकातील ही क्वालिफायर मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये. 1 चेंडू 4. सुनीलजी मडवी यांच्याकडून जर डॉट बॉल आला आता तर 5,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे. पाहूया काय होईल. शेवटचा आणि महत्वपूर्ण चेंडू यावेळेला टोलावलाय, समोर मारलाय आणि 1 बॉल 4 हव्या असताना निमेश मोहितेने खणखणीत षटकार मारलाय. काय मॅच झाली आहे. दादरपाडा टीमने मारलेली बाजी आणि निमेश मोहितेची लाजबाब खेळी. 12 बॉल मध्ये 48 पाहिजे होत्या, परंतु या सामन्यामध्ये विजय प्राप्त करताना पाहायला मिळत आहेत. निमेश मोहितेचं विशेष कौतुक. विशेष म्हणजे प्रथमेश मात्रे बाद झाल्यानंतर त्यांनी बाजी मारली आहे आणि मयूरची देखील तेवढी चांगली साथ. निमेश मोहिते मॅन ऑफ द मॅच 37 धावा आणि मयूरने सुद्धा 24 केल्या. आपले कौतुक. सूरज, आपल्यासाठी 2,000 रुपयाचा पुरस्कार आहे. सूरज पाटील, आपण इकडे यायचं. आपल्यासाठी 2,000 रुपयाचा पुरस्कार आहे.